नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे एकनाथ शिंदेची. एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे खासदार यांच्या अडचणीत वाढ होईल का? त्याची कारण सुद्धा तशीच आहेत. एकनाथ शिंदेचा पक्ष हा 40 आमदारापुरता मर्यादित होता आणि तो आता 60 आमदारावरती जाऊन पोहोचलेला आहे. त्याचबरोबर जे 7 खासदार होते त्यांच्याकडे त्याचे आता ते 13 खासदार झालेले आहेत. आणि भारतीय जनता पक्ष कुठल्याही पक्षाला वाढू देत नाही, मित्र पक्षाला, हे आपण वारंवार पाहिलेलं आहे. परंतु एकनाथ शिंदे भाजपला वरचढ ठरू पाहतात का? आणि त्यामुळेच एकनाथ शिंदेचा पत्ता कट करायचा अशा भूमिकेतनं सध्या महाराष्ट्रामध्ये राजकारण सुरू आहे का? त्याच बरोबर देवेंद्र फडणवीसांना केलेलं चॅलेंज असेल किंवा अमित शहा यांच्या जवळीक वाढलेली आहे. ह्या सगळ्या गोष्टी पाहता हे पिता पुत्र खरंच जेलमध्ये टाकल का भारतीय जनता पक्ष? या सगळ्या गोष्टींची आज आपण चर्चा करणार आहोत. एकनाथ शिंदे यांचं राजकीय कारकीर्द कधीपासून सुरू झाली, त्याचबरोबर त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप जे आहेत हे कधीपासून झालेत, किती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. मग ते पुतळ्याचं प्रकरण असू देत किंवा MSRDC मधला घोटाळा असू देत किंवा एकनाथ शिंदे यांचा खास माणूस एकदम जवळचा, त्याला ईडीनं अटक केलेली आहे आणि तो अद्याप बाहेर आलेला नाही. ह्या सगळ्या प्रकरणाचं नेमकं काय साठोलोट आहे, या सगळ्या गोष्टींची आज आपण चर्चा करणार आहोत. तर हा व्हिडिओ संपूर्ण बघितला आपण तर आपल्या लक्षात येईल की खरंच एकनाथ शिंदे अडचणीत येत आहेत. आणि आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्याला आवडला तर तो शेअर सुद्धा करा. तर चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात एक नवीन राजकीय नेता म्हणून नाव कोरलं गेलं ते एकनाथराव शिंदे यांचं. एकनाथ शिंदे यांची राजकीय कारकीर्द आपण बघूया कधी सुरू झाली आणि ती कुठल्या पक्षाच्या माध्यमातून सुरू झाली हे सुद्धा आपण पहिल्यांदा बघूया. बघा, एकनाथ शिंदे पिता पुत्र हे 2025 मध्येच अडचणीत आलेले आहेत आणि त्यामुळे ते अमित शहा यांच्या जवळ गेलेले आहेत. मात्र तो आज नाही उद्या घोटाळे हे सगळे बाहेर येणारच आहेत आणि एकनाथ शिंदे पिता पुत्रांच्या अडचणी होतीलच. तो नेमका घोटाळा काय आहे हे सगळं आपल्याला प्रकरण जाणून घ्यायचं आहे. बघा, तत्पूर्वी एकनाथ शिंदे यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात कधी झाली ते सुद्धा आपण बघूया. 1980च्या दशकात एकनाथ शिंदे हे 20-22 वर्षाचे असताना ते ठाकुर्ली भागामध्ये शाखा अभियंता म्हणून त्यांची नेमणूक झाली. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन एकनाथ शिंदे शिवसेनेमध्ये दाखल झाले. सुरुवातीला ते शिवसेनेचे शाखा प्रमुख म्हणून काम त्यांनी बघितलं. एकनाथ शिंदे यांचं गाव सातारा जिल्ह्यातलं आपल्याला दरेगाव सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी पहिली निवडणूक 1997ला ठाणे महापालिकेत नगरसेवक पदाची लढवली आणि नगरसेवक म्हणून ते जिंकून आले. याच काळात ते ठाणे कामगार आणि सामान्य लोकांमध्ये लोकप्रिय झाले. तसंच 2004 साली त्यांनी आमदारकी लढवली. ठाणे विधानसभा मतदारसंघामध्ये ते पहिल्यांदा निवडून आले आणि सलग 2009, 2014, 2019 आणि 2024 पर्यंत ते आमदार राहिले. त्यानंतर ते राज्यमंत्री ते मुख्यमंत्री, त्यांचा कार्यकाळ कसा झाला ते सुद्धा आपण बघूया. 2019 मध्ये ते देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये सार्वजनिक आरोग्य मंत्री म्हणून राहिले. 2022 मध्ये त्यांनी उद्धव ठाकरे सरकारमध्ये नगर विकास मंत्री म्हणून काम पाहिलं. तसंच शिवसेनेचा गटनेता म्हणून काम पाहिलं. 30 जून 2022 रोजी त्यांनी बंड करून शिवसेनेचे 40 आमदार सोबत घेऊन गुवाहाटीला पळ काढला. त्यानंतर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले 2024 पर्यंत. त्यानंतर 2024च्या ज्या निवडणुका झाल्या त्यावेळेस त्यांना उपमुख्यमंत्री करण्यात आलं. म्हणजे एकनाथ शिंदे यांची सुरुवात जी आहे राजकीय ही तळागाळातून झाली. शाखा प्रमुख, नगरसेवक, आमदार, मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री असा प्रवास त्यांचा आहे. गेले 35 वर्ष झालं ते ठाणे जिल्हा आणि शिवसेनेशी जोडले गेलेले आहे. मात्र 2022 मध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड केलं आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना घेऊन ते पसार झाले. आता हे जरी सगळं असलं तरी ते मुरब्बी राजकारणी म्हणून सुद्धा त्यांच्याकडे आता पाहिलं जाते.
म्हणजे एकनाथ शिंदे एक मुरब्बी राजकारणी, चांगला राजकारणी असं म्हणून पाहिलं जातंय. आजपर्यंत आपण बघितलं असेल की भारतीय जनता पक्ष ज्यांना ज्यांना सोबत घेतं त्यांच्यावरती कुरघड्या करतं आणि त्यांना जेलमध्ये कसं टाकतं, त्यांचा पक्ष कसा नेस्तनाबूत करतं, हे सुद्धा आपण अनेक वेळा पाहिलेलं आहे. त्यातच आता एकनाथ शिंदे हे शिवसेनेपुरतं मर्यादित राहिलेले नाही. त्यांनी जे 40 आमदार पळवून नेले होते आणि त्यांच्या सोबत काय खासदार गेले होते तेवढ्या पुरतं ते मर्यादित आता राहिलेलं नाही. तर आता एकनाथ शिंदे यांचं बंड थंड झालं आणि ते बंड मोठं झालेलं आहे. एकनाथ शिंदे यांचे आता 57 आमदार आणि इतर निवडून आलेले असे विधान परिषदेचे वगैरे 60 आमदार आता त्यांचे झालेले आहेत आणि 13 खासदार झालेले आहेत. त्यांचे खासदार निवडून आले 7, मात्र उद्धव ठाकरे गटाचे 6 खासदार पळवले. त्यामुळे त्यांची संख्या झाली आता 13 वर आणि आमदारांची संख्या झाली त्यांची 60 वर. आता यामुळं भाजपला जरी बरं वाटत असलं तरी भाजपचा मात्र तिळपापड झालाय. कारण की आपल्या सोबत राहून एखादा पक्ष वाढतोय हे भाजपला कधीही पचनी पडत नाही. म्हणजे आपल्याच सोबत राहायचं आणि पक्ष वाढवत राहायचं हे भाजपला कधी पचनी पडलेलं नाही. आतापर्यंत नितीश कुमारांचा पक्ष तसाच दाबून ठेवला, कमी प्रमाणात केला. बघा बिहारमध्ये आपण पाहिलं, भाजप पुढे गेलं, नितीश कुमार मागे राहिले. चंद्रबाबू नायडूंची तीच परिस्थिती आहे. महाराष्ट्रामधले तर सगळेच्या सगळे पक्ष संपवले. जे दस्तूर खुद्द शिवसेनेनं बाळासाहेब ठाकरे यांची जी शिवसेना होती त्या शिवसेनेला धरून भाजप महाराष्ट्रात आला आणि त्याच शिवसेनेला पार संपवून टाकलं, हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. अजित पवारांची राष्ट्रवादीची सुद्धा तीच गत आहे. भाजपच्या सोबत जे जे पक्ष गेलेले आहेत ते पक्ष मर्यादित भारतीय जनता पक्षाने ठेवलेले आहेत तिथपर्यंत. त्यांना वाढू दिलं नाही किंवा त्यांचं जे राजकारण आहे ते राजकारण आपल्याला विचारल्याशिवाय कोणीही काहीही केलेलं चालणार नाही, असं भाजपची नीती आहे. त्यातच आता देवेंद्र फडणवीसला अंधारात ठेवून स्वतःचं मार्केटिंग पॉवर वाढवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटाचे 6 खासदार फोडले आणि ते सरळ शिवसेनेमध्ये आणले. त्याचबरोबर विधान परिषदेचे जे उद्धव ठाकरे गटाचे विधान परिषदेचे जे आमदार होते त्यापैकी सचिन अहिर हे एक आमदार फोडले आणि त्यांना डायरेक्ट उपसभापती केलेला आहे. आणि यामुळं या अशा कुरघोडीच्या राजकारणामुळं खरं पाहता एकनाथ शिंदेची शिवसेना ही महाराष्ट्रामध्ये वाढत चाललेली आहे आणि हिला लगाम घालायचा असेल तर एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे या पितापुत्रावरतीच घालायचा. भलेही त्यांना मंत्रिमंडळ विस्तारामध्ये मंत्री जरी केलं तरी त्यांच्या चौकशीचा ससेमिरा मात्र मागे लावून ठेवायचा आणि तो ससेमिरा अजिबात बंद करायचा नाही, असं ही कटकारस्थान भारतीय जनता पक्षानं सुरू केलेलं आहे. आता बघा, आता एकनाथ शिंदे यांच्यावरती जे भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत बघा, ते नेमके काय काय झालेले आहेत ते सुद्धा आपण बघूया. म्हणजे भ्रष्टाचाराचे आरोप नेमके एकनाथ शिंदेवरती काय काय आहेत आता हे पहिलं आपण बघू. त्यानंतर एकनाथ शिंदेच्या कोणाकोणाला अटक करण्यात आलेली आहे हे सुद्धा आपण बघूया. आता एकनाथ शिंदेच्या विरोधात विशेषतः करून उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसनं अनेक वेळा आरोप केलेले आहेत. एक काँग्रेसनं काय आरोप केलेले आहेत हे सुद्धा बघूया आपण. 2025 मध्ये संजय राऊतांनी असं म्हटलेलं आहे की एकनाथ शिंदेंना काँग्रेसमध्ये जायचं होतं, मात्र दिल्लीला अहमद पटेल भेटले नसल्यामुळे ते गेले नाहीत. हे काय राजकीय आरोप झाले, परंतु घोटाळ्याचे आरोप बघा. 25 जुलै 2025 मध्ये राऊतांनी 800 कोटींच्या वाहिनीचा घोटाळ्याचा आरोप एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे यांच्यावरती केलेला आहे आणि त्याच्या चौकशा सुद्धा सुरू आहेत. आणि श्रीकांत शिंदे यांच्या फाउंडेशनला हे सगळे पैसे वळवलेले आहेत. ते पुराव्यानिशी सगळं सादर झालेलं आहे. या प्रकरणामध्ये अमित साळुंके यांना झारखंड इथून एसीबीने अटक केलेली आहे. त्यांना अजून जामीन झालेला नाही. अमित साळुंके हे एकनाथ शिंदे यांचे अतिशय निकटवर्ती आहेत बघा. आणि एकनाथ शिंदे हे भाजप सोबत आहेत म्हणून ते अद्याप या चौकशीतून वाचलेले आहेत. मात्र हे सगळं हळूहळू सुरू होणार आहे. एकनाथ शिंदेची शिवसेना जशी पपवत महाराष्ट्रात जाणार आहे तसे हे सगळ्या चौकशा बाहेर पडत राहणार आहेत. भाजपच एकनाथ शिंदेना कदाचित 2029च्या अगोदर जेलमध्ये टाकेल आणि सगळेच्या सगळे आमदार खासदार हे भाजप सोबत जातील. अशीच भाजपची एकंदरीत रणनीती आहे. तर नाना पटोले यांनी सुद्धा होळीच्या म्हणजे नाना पटोले यांनी सुद्धा एकनाथ शिंदे यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहेत. तसंच गोवा आणि महाराष्ट्रातल्या टेंडरमध्ये बेकायदेशीरपणा
जो झालेला आहे त्याचे सुद्धा आरोप केलेले आहेत. तसंच आता शिंदे गटाने ह्याच्यावरती उत्तर वगैरे दिली, हे सगळं चालूच असते. तर मूळ घोटाळे जे आहेत भाजपनंच काय घोटाळ्यांच्या माहित्या ज्या दिलेल्या आहेत, तो MSRDC मधला 2025चा करोडो रुपयांचा घोटाळा आहे MSRDCचा. तसंच BMC मुंबई महानगरपालिकेच्या कामामध्ये जो गैरव्यवहार झाला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना, त्याची सुद्धा सध्या चौकशी सुरू आहे. ह्या सगळ्या घोटाळ्यांच्या चौकशा सुरू आहेत. मी सांगतोय त्या रस्ते काँक्रिटीकरण करण्याच्या टेंडर मधला तो घोटाळा, त्याची सुद्धा चौकशी सुरू आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्प जो आहे त्याचं जे टेंडर निघलं होतं, कारण की ही सगळी खाती एकनाथ शिंदेकडे आहेत. नगरविकास खातं जे आहे, नगरविकास खात्याच्या माध्यमातून जे जे काही झालेलं आहे ते सगळे घोटाळे बाहेर काढलेले आहेत. म्हणजे एकनाथ शिंदेच्या अनेक मंत्र्यांचे, आमदाराचे, खासदाराचे घोटाळे बाहेर आलेले आहेत. त्यातच एकनाथ शिंदे दस्तूर खुद्द एकनाथ शिंदेचे घोटाळे बाहेर आलेले आहेत. तसंच 800 कोटींची जी रुग्णवाहिका घोटाळा आहे, 108 नंबरच्या ज्या रुग्णवाहिका असतात बघा आपल्या, पुन्हा औषध खरेदीचा घोटाळा आहे 6000 कोटींचं कमिशन. म्हणजे ह्याच्यामध्ये ते अमित साळुंखे म्हणून एक जणाला अटक केलेली आहे आणि त्याला अद्याप जामीन झालेला नाही. पुन्हा शिवाजी महाराज पुतळ्यांचा जो घोटाळा आहे तो सुद्धा घोटाळ्याची चौकशी सध्या सुरू आहे. फक्त फायली थांबलेल्या आहेत एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षाच्या सोबत असल्यामुळे. त्याचबरोबर नोकर भरती, बदलीचा रेट, हे सुद्धा घोटाळे एकनाथ शिंदेच्या मागे आहेत. म्हणजे 10-12 घोटाळे एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्या मागे लागलेले आहेत. बघा झारखंडमध्ये जे दारू घोटाळा झालता त्यामध्ये सुद्धा एकनाथ शिंदेचं नाव आहे. रुग्णवाहिका घोटाळा आहे त्यामध्ये सुद्धा एकनाथ शिंदे यांचं नाव आहे. आणि जे अमित साळुंखे यांना अटक केली होती त्यांना अजून जामीन झालेला नाही. तसाच रायगड वन जमीन घोटाळा 2025 मधला आहे. तर सुप्रीम कोर्टात PIL ह्या संदर्भात दाखल आहे. रायगड जिल्ह्यातल्या 4078 एकर वन जमीन, तसंच 5000 कोटींची बेकायदेशीर वन जमीन खाजगी विकासाला दिलेली, ह्याच्यामध्ये सुद्धा सुप्रीम कोर्टाचं एकनाथ शिंदेना नोटीस आलेलं आहे. हे नोटीस आता 2026 मध्ये आलेलं आहे एकनाथ शिंदेना. 2026 मध्ये एकनाथ शिंदेना सुप्रीम कोर्टाचं नोटीस आलेलं आहे. आता हे चॅनलवाले दाखवणार नाहीत कारण की हे दाबून ठेवलं जातं. शिंदेच्या नावाने झालेली फसवणूक बघा, नवी मुंबईमध्ये बनावट PA एकनाथ शिंदेचा, त्या शिंदेच्या PAनं जवळपास 18 ते 18 लोकांना 55 लाखांचा गंडा घातलेला आहे. आणि त्यात सुद्धा एकनाथ शिंदे यांचं नाव वापरलं गेलेलं आहे. सहभाग नसला तरी नाव आहे. एकूण एकनाथ शिंदे यांच्या विरोधात वेगवेगळ्या प्रकारचे 12 घोटाळ्यांचे आरोप सध्या सुरू आहेत. MVE असेल किंवा घोटाळ्यांची यादी असेल, BMC मधला MSRDCचा रस्ते, धारावी, जमीन, आरोग्य, अशा घोटाळ्यांची एकनाथ शिंदे यांचं नातं जोडलेलं आहे, नाव जोडलेलं आहे. आता यावरती एकनाथ शिंदे गटाच्या लोकांनी उत्तरं दिलेली आहेत. मात्र ह्या ज्या चौकशा आहेत ह्या चौकशा सरळ चौकशा सध्या सुरू आहेत. आणि या चौकशांमध्ये एकनाथ शिंदे यांची अडचण ही भली मोठी अशी वाढणार आहे. म्हणजे दारू घोटाळा आपल्याला माहित असेल, झारखंड मधला दारू घोटाळा निघाला होता, रुग्णवाहिकेचा घोटाळा निघलेला होता, हे सुद्धा आपल्याला माहिती आहे पाठीमागच्या काळामध्ये. आणि त्यामध्ये एकनाथ शिंदेचं नाव सुरू आहे. सगळ्या प्रकरणामध्ये या साईट्या नेमलेल्या आहेत आणि त्या चौकशा करतात. त्याचबरोबर रायगड जिल्ह्यातला जो जमिनीचा घोटाळा आहे 4078 एकरचा, तर 4078 एकरच्या जमीन घोटाळ्यामध्ये सुद्धा एकनाथ शिंदेचं नाव आहे. त्यामध्ये आता जे तत्कालीन मंत्री आहेत एकनाथ शिंदे गटाचे, म्हणजे औरंगाबादचे, ज्यांना आपण छत्रपती संभाजीनगर म्हणतो, जिल्ह्याचं नामकरण केलेलं आहे, त्या छत्रपती संभाजीनगरचे जे मंत्री आहेत पालकमंत्री संजय शिरसाट, हे जेव्हा सिडकोचे अध्यक्ष बनले होते त्यावेळेस त्यांनी 5000 कोटींची जमीन एका खाजगी विकासाला दिली होती आणि ती एकनाथ शिंदे यांच्या सांगण्यावरून दिलेली आहे. आता हे प्रकरण सगळं सुप्रीम कोर्टामध्ये आता सध्या सुरू आहे. म्हणजे सध्या त्याच्या तारखा आहे आणि सुप्रीम कोर्टाची नोटीस ही एकनाथ शिंदेंना आलेली आहे सुप्रीम कोर्टाची. म्हणजे याचा अर्थ भारतीय जनता पक्षाच्या सोबत जरी तुम्ही गेलेला असला तरी तुमच्या ज्या फाईल्स तयार झालेल्या आहेत या फाईल मात्र बंद केलेल्या नाहीत. त्या फाईलच्या चौकशा ज्या आहेत त्या हळूहळू सुरू आहेत. मात्र आता एकनाथ शिंदे भारतीय जनता पक्षाला डुईजड व्हायला लागलेले आहेत. तसंच देवेंद्र फडणवीसांना सुद्धा डोईजड व्हायला लागलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांचे पंख कापण्याचं काम हे एकनाथ शिंदेच्या मार्फत केलं जाते.
अमित शहा यांना असं वाटतंय की हे देवेंद्र फडणवीसाला संघाचा पाठिंबा आहे पंतप्रधान पदासाठी, नरेंद्र मोदींच्या नंतर कोण, हा जेव्हा प्रश्न उपस्थित होतो त्यावेळेस महाराष्ट्रामधून देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतलं जातं सगळ्यात अगोदर, आणि संघ हा महाराष्ट्रामध्ये आहे. महाराष्ट्रातल्या संघाचा सुद्धा पाठिंबा हा देवेंद्र फडणवीसांना आहे. आणि यामुळं अमित शहा यांना वाटतं की देवेंद्र फडणवीसांचं खच्चीकरण करायचं असेल तर एकनाथ शिंदे यांना पुढे आणलं पाहिजे आणि एकनाथ शिंदेच्या माध्यमातून फडणवीसाचं खच्चीकरण केलं पाहिजे. हे सुद्धा राजकीय सगळं असतं सुरू आहे, राजकीय कारस्थान सुरू आहे. आणि त्यातच भारतीय जनता पक्षाला सुद्धा असं वाटतं की जरी एकनाथ शिंदेच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांचे पंख कापण्याचा जरी कार्यक्रम केलेला असला तरी एकनाथ शिंदेची शिवसेना मात्र महाराष्ट्राभर वाढली नाही पाहिजे. नाही तर पुन्हा असं व्हायचं की भाजपची लोक कमी व्हायची आणि एकनाथ शिंदेची शिवसेना महाराष्ट्रामध्ये नंबर 1 वरती जाईल. असं जर झालं तर आपली मात्र पंचात होईल. 2029ला भारतीय जनता पक्ष हा लोकसभेची निवडणूक एकत्र लढवेल, मात्र विधानसभेची निवडणूक ही वेगळी लढवेल. आणि त्यावेळेस मात्र एकनाथ शिंदेची शिवसेना ही भारतीय जनता पक्षाला टक्कर देईल, टप येईल. आणि या कारणामुळेच भारतीय जनता पक्षानं एकनाथ शिंदेची जी हे 12 प्रकरण आहेत घोटाळ्याची, या 12 प्रकरणामध्ये एकनाथ शिंदेचं नाव जोडलं गेलेलं आहे. 12च्या 12 प्रकरणांमध्ये म्हणजे एकनाथ शिंदेंना काय बाजूला केलेलं नाही किंवा त्या घोटाळ्याच्या फायल्या बंद केलेल्या नाहीत. त्यांच्या चौकशा हळूहळू सुरूच आहेत. आणि या अशाच कारणांमुळं एकनाथ शिंदे आणि पिता पुत्र हे जेलमध्ये बसतील असं एकंदरीत दिसतंय. एकनाथ शिंदे यांचे जे ड्रायव्हर होते, एकनाथ शिंदेचे अतिशय जवळचा एक व्यक्ती होता, त्या व्यक्तीला सुद्धा अटक केलेली आहे ईडीनं. आणि त्यांच्या सुद्धा जामीनचं अजून काय झालंय का नाही ते सुद्धा कोणाला कळलेलं नाही. बघा 2022 मध्येच त्याला अटक केलेली आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हायच्या अगोदर MSRDC चे मंत्री होते एकनाथ शिंदे, नगरविकास खात्याचे मंत्री होते. त्याच कार्यकाळामध्ये एकनाथ शिंदेची अतिशय निकटवर्तीय ईडीनं अटक केलेली आहे आणि त्या व्यक्तीला अद्याप जामीन झालेला नाही. तसंच अमित साळुंखे नावाच्या इसमाला सुद्धा दारू घोटाळ्या प्रकरणी ACBनं अटक केलेली आहे आणि त्याचा सुद्धा अजून जामीन झालेला नाही. याचा अर्थ असा आहे की ही केस अजून तरी बंद झालेल्या नाही त्या कुठल्याच, आणि कुठल्याच बंद होणार नाही. भारतीय जनता पक्ष हे सगळं बंद होऊ देणार नाही. उलट एकनाथ शिंदेंना ब्लॅकमेल करून त्यांचा वापर करून घेणार. आणि जर एकनाथ शिंदेचा पक्ष वाढत चाललाय असं जर दिसलं तर मात्र एकनाथ शिंदेवरतीच कारवाई केली जाईल, घाला घातला जाईल, एकनाथ शिंदेंना जेलमध्ये घातलं जाईल असंच एकंदरीत आपल्याला सध्या तरी दिसतंय. तर बघा आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समे भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.